नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक ग वा बेहरे लिखित कादंबरी उत्तरांड प्रकरण दुसरे. बाबासाहेब काय, ज्यांच्याशी माझ्या लग्नाची गाठ पडली ते भटमास्तर काय किंवा मधु भोकटे काय, सगळेच पुरुष तसे निबर व सराईत होते. माझ्यासारखी स्त्री गटवली याचा आनंद प्रत्येकाच्या डोळ्यात लकाकत होता. माझ्या आयुष्यातला पहिला पुरुष स्पर्शच मुळी पुरुष म्हणजे काय मला माहीत नव्हतं त्या काळात भटमास्तरांनी केला. त्यानंतर जे जे स्पर्श माझ्या देहाला झाले ते ते सारे स्पर्श उष्टे होते. आज प्रथमच शांतारामचा स्पर्श मला अगदी ताजा आणि टवटवीत वाटला. मद्याच्या नशेनं लकाकलेले त्याचे डोळे माझ्या सौंदर्याला एखादा अपूर्व ठेवा लाभावा आणि त्यामुळे बावचळून जावं अशा तऱ्हेने पाहत होते. आजपर्यंत माझ्या योग्यतेचा पुरुष मला भेटलाच नव्हता आणि एखादा पुरुष आपल्याला पुन्हा पुन्हा भेटावा अशी ओढही कधी लागली नव्हती मला. माझ्या लग्नाच्या पहिल्या रात्री भटमास्तराने रात्र जागवली होती. तेव्हा ते म्हणाले होते, रात्र संपली तरी आनंद विझणारच नाही. खरं म्हणजे ते संस्कृतात काहीतरी बोलले होते. मला समजावं म्हणून त्यांनी त्याला प्राकृतात अनुवाद केला. ती रात्र वाची रात्र या जमीन अस्मानाचा फरक होता. तेव्हा पुरुषापासून काय काय मिळवायचं हे मला ठाऊकच नव्हतं, पण स्त्रीपासून काय काय मिळवायचं यात भटमास्तर मात्र वाकबगार. मला काहीतरी चांगलं घडतंय एवढं कळलं, पण स्त्री पुरुष संबंधाचं खरं रहस्य मला कळलंच नाही. मास्तर आपल्या पौरुषाचा चमत्कार मला दाखवित होते, पण तो चमत्कार आहे हे मला कळणार कसं? कारण तोपर्यंत मला पुरुष म्हणजे काय हेच माहीत नव्हतं. भटमास्तर माझ्या अंगचटीला जात होते, हवे तेथे स्पर्श करीत होते, उत्तेजित होत होते आणि पुन्हा पुन्हा माझ्यावर तुटून पडत होते. दुसऱ्याला सुखी करण्यात किंबहुना उन्मादित करण्याचं आपल्याजवळ काही सामर्थ्य आहे याची मला जाणीवच नव्हती. पहिल्यांदा मी विरोध केला, पण विरोधाला काही अर्थ नव्हता. एकतर सगळ्यांच्या साक्षीनं मास्तरांनी माझ्याशी लग्न केलं होतं. आईचीही त्याला संमती होती. भटमास्तर आवडावेत असं त्यांच्याजवळ काही नव्हतं. त्यांना टक्कल पडलं होतं. ते चष्मा घालायचे आणि माझ्या मनाने ते कितीतरी आडदांड होते. लग्नाच्या बायकोची काही कर्तव्य असतात आणि खुशी नाखुशीचा तिथं प्रश्नच नसतो असं मला शिकवण्यात आलेलं. आईने मला शक्य तितक्या सूचना दिल्या होत्या. निसर्ग नियमाने मी वयात आले होते एवढंच, पण अन्य कोणत्याही कारणानं मी अजून वयात आलेच नव्हते. प्रेम म्हणजे काय हे फक्त सिनेमा आणि कादंबऱ्यांतून मी पाहिलेलं आणि भटमास्तर तर प्रेम करण्याच्या योग्यतेचे निश्चितच नव्हते. नायक नायिकांच्या तर ते जवळपास जाऊ शकतच नव्हते. कसलेच आकर्षण नसले ते साधे मास्तर होते, माध्यमिक शाळेतले. म्हणजे त्यांची आर्थिक स्थितीसुद्धा म्हणण्यासारखी चांगली नव्हती. असं असतानाही आईने विरूप असणाऱ्या भटमास्तरांशी माझं लग्न का लावून दिलं? आमची परिस्थिती वाईट होती हे खरं, पण वयात आलेल्या व चांगलं रूप असणाऱ्या मुलीचं लग्न एका दरिद्री, प्रौढ आणि थुलथुलीत माणसाशी लावून देण्यात आईला काही चुकल्यासारखं वाटलं नाही याचं मला आश्चर्य वाटलं. याचं रहस्य मला समजलं आणि तेव्हा किळसवानं वाटणारं लग्न मग फारच किळसवानं वाटायला लागलं. ती सारी कहाणी केव्हा तरी सांगायची आहे. किंबहुना माझ्या आयुष्याची परवड त्या माझ्या लग्नामुळेच झाली. तेव्हाच जर मला एखादा माझ्या वयाचा जोडीदार भेटला असता तर पुढे जी मी वाहवत गेले ती कदाचित गेले नसते. माझ्या रक्तालाही केवळ वासनेची जी ओढ पुढे लागली तीही कदाचित लागली नसते. पुढे लग्न संबंधाची मी चेष्टाच करू लागले, पण आता शांतपणे एकटी बसले म्हणजे लग्नाचा अर्थ मला समजू लागला. लग्न म्हणजे सोय, सुरक्षितता हे जरी खरं असलं तरी त्यामुळे आयुष्य रिकामं राहत नाही.
शरीराच्या पलीकडे जी काही लहान मोठी सुखं असतात त्यात माणसे गुंतून पडतात. तेवढ्यासाठी दोघांना एकमेकावर अवलंबून राहावं लागतं, वाट पाहावी लागते. स्वतःपेक्षा दुसऱ्याचा विचार करण्यातला आनंद मला कधी समजलाच नाही. असा पुरुष मला भेटलाच नाही की ज्याची मला वाट पाहावी लागली किंवा जो माझ्यासाठी वाट पाहायला तयार होता. एक अद्भुत सुंदर स्त्री आपल्याला सहजगत्या मिळाली या नादात मास्तर माझं अनिवार्य कौतुक करायचे. मला नाना कपड्यांनी सजवायचे. मला कष्ट पडतील म्हणून मला स्वयंपाक सुद्धा करू द्यायचे नाहीत. कधी कधी तर ते स्वतःसुद्धा स्वयंपाक करायचे किंवा बाहेर जेवायला आणि नाटकात सिनेमाला न्यायचे. पण त्यांच्याबरोबर फिरताना मला कधी अभिमान वाटलाच नाही. त्यांनी माझे कोड कौतुक केलं ते केवळ आपल्याला चांगल्या तऱ्हेने भोग मिळायला हवा यासाठी. त्यांनी मला गृहिणी कधी केलंच नाही. त्याचा परिणाम इतका झाला की सुखासिनतेची आणि दुसऱ्याकडून कौतुक करून घ्यायची मला सवयच लागली. तो माझा हक्क आहे असं मी मानू लागले. वेळोवेळी दिवाणखान्यात, स्वयंपाकघरात त्यांना कामतृप्तीची लहर येई. त्यांचं ते समाधान केलं की आपलं काम संपलं अशी जाणीव हळूहळू माझ्यात निर्माण झाली. आणि पुरुषाला तृप्त करण्यासाठीच आपला जन्म आहे हे मनात ठसल्यामुळंच माझ्या आयुष्याला दुसरा काही अर्थही उरला नाही. खरं म्हणजे भरपूर खावं, चांगले चुगले कपडे करावेत, हवं तितकं लोळावं, मास्तरांनी माझ्यासाठी आणलेल्या चावट कादंबऱ्या वाचाव्यात आणि मास्तर म्हणतील तेव्हा कपडे काढून आडवं व्हावं. हा दिनक्रम माझ्या अंगात मुरून गेला. घर स्वच्छ व सुंदर ठेवण्याची मला आवश्यकता वाटली नाही. मास्तर माझी अंतर्वस्त्रे सुद्धा धुत असत. किंबहुना त्यात त्यांना एक विकृत आनंदही वाटत असावा हे माझ्या ध्यानात आलं. नंतर शांताराम माझ्या आयुष्यात आला आणि मला प्रथमच संसाराचं स्वप्न पडलं. तो देखणा होता, स्वप्नाळू होता, म्हणून तो सर्वार्थाने मला हवा होता. तर मग त्याला सतत सुखी ठेवायला हवं या जाणीवेने प्रथमच मी स्वतःला विसरू लागले व दुसऱ्याचा विचार करायला शिकले. मी त्या रात्री प्रथमच माझ्या वृत्तीत आमूलाग्र बदल झाला. सुखाच्या अनेक जागा त्यानं दाखविल्या, केवळ शरीराच्या नव्हे तर मनाच्या सुद्धा. तो मजेदार बोलायचा आणि मला सारखं बोलकं ठेवायचा. मजेदार गोष्टी सांगून रंगताना माझा नग्न देह समोर असून सुद्धा तिकडे बघून तो दुर्लक्ष करायचा. मला तो म्हणाला, तुला पाठमोरी चालताना पाहायचंय. खरं म्हणजे संपूर्ण कपडे काढून तासन तास बसणं हे काही मला अपरिचित नव्हतं. माझा उघडा नागडा देह तो पाठमोरा पाहतोय या कल्पनेनं मला प्रथमच लाजल्यासारखं झालं. जसजशी मी संकोचू लागले तसतसा त्याचा आग्रह वाढू लागला. लज्जेची जाणीव नवीनच होती. अखेरीस त्याची मागणी मी पुरी केली. पण खरं सांगायचं तर तेव्हा प्रथमच माझ्या लक्षात आलं की पुरुषाला अर्धवट उघडा असणारा देह अधिक उत्तेजित करतो. आजपर्यंत माझा देह नुसता ओरबडण्यात आला होता. आज प्रथमच तो कुरवाळला जात होता. माझ्याही तृप्तीची दखल आज प्रथमच घेतली जात होती. स्त्री पुरुष संबंधात दोघेही एकाच वेळी सुखी होतात हे मी प्रथमच अनुभवलं. भटमास्तरांनी काय, मधूने काय किंवा बाबासाहेबांनी काय मला सुख दिलंच नाही असं मी म्हणू शकत नाही. परंतु त्यावेळेस माझी सुखाची कल्पना तेवढीच होती. कितीतरी पुरुषांना समागमाचं सुख म्हणजे काय हे मुळी समजलेलंच नसतं, म्हणून ते स्वतःचं सुख शोधण्याची धडपड करतात. देण्यातही सुख असतं, किंबहुना तेच खरं सुख असतं, कारण या खेळात दाता आणि याचक असे कोणी नसतातच. देणाऱ्याच्याही पदरात शिगोशिग सुख आपोआप येऊन पडतं हे क्वचितच लक्षात घेतलं जातं आणि मग केवळ सवयीने पुष्कळ स्त्रिया पुरुष वीर्याचे पतन हेच कामसुख मानू लागतात. शांतारामनं मला वेड लावलं यात शंकाच नाही. बाबासाहेबांच्या जबरदस्त पहाऱ्यातून सुद्धा त्याच्या गाठीभेटी होत राहिल्या. चोरटेपणातही एक विलक्षण सुख असलं पाहिजे, तशा त्या ओझरत्या गाठीभेटी सुद्धा
आणखी वाट पाहायला लावणाऱ्या होत्या. शांताराम जेव्हा लग्नाची स्वप्न पाहू लागला तेव्हा तर माझ्या अंगावर लगेच रोमांच उठले. आमचं लग्न होईल की नाही हा विवेकही माझ्या मनात आला नाही. वाटलं आपल्याला हवा तसा जोडीदार मिळतो आहे, ही संधी हुकता कामा नये. मी नकार दाखविला. अडचणींचे डोंगर उभे केले, पण शांताराम बदला नाही. एक दिवस आम्ही चक्क गुपचूपपणे लग्नही करून टाकलं. बाबासाहेबांना जेव्हा हे कळेल तेव्हा ते काय करतील या भीतीनं माझी घबराट उडे. शांतारामला त्याचं काही नव्हतं. माझ्यापेक्षाही तो झपाटला होता. बाबासाहेबांना न सांगता मी त्यांचं घर सोडलं. अर्थात यापूर्वी शांताराम आणि मी दोघांनी नाटकात अन्यत्र कामं मिळवण्याची खटपट केली होती. बाबासाहेबांना नेमकं त्या प्रकरणाबद्दल काय वाटेल याचा सुद्धा मी विचार केला नाही. त्यांच्या कीपसारखंच मी आयुष्य जगत होते. मग तसं मी त्यांचं देणं काहीच लागत नव्हते. कदाचित असं असेल की आपल्या प्रत्येक कृत्याला आपण एक तत्वज्ञान शोधतो. मीही ते शोधलं. शांतारामने पण कारणं शोधून काढली, पण अखेर ती कारणं होती, उत्तरं नव्हती. बाबासाहेबांनी मला आधार दिला. नटी म्हणून लौकिकाला आणलं. कपडे लत्ते, दागदागिने, राहायला जागा, वापरायला गाडी, सारं काही दिलं. त्या क्षणाला मात्र या सर्व गोष्टींची मला आठवण झाली नाही. अनेक स्त्रियांशी त्यांचे संबंध होतेच. त्यांनी मला निष्ठा कधीच कबूल केली नव्हती. तो त्यांचा स्वभावच नव्हता. माझी त्यांच्याशी निष्ठा मात्र सुरक्षिततेपोटी होती व त्याहीपेक्षा बाबासाहेबांच्या नीतिमूल्यांच्या बंधनासाठी होती. स्वामित्वाची त्यांची कल्पना तीव्र होती. मला इकडे तिकडे सरकायलाही त्यांनी जागा ठेवली नव्हती. शांताराम माझ्यासाठी वेडा झाला नसता, खरं म्हणजे मीही त्याच्यासाठी वेडी झाली नसते, तर कदाचित बाबासाहेबांना सोडण्याची कल्पनाही माझ्या डोक्यात आली नसती. या घटनेमुळे माझं आयुष्यच बदललं. पुन्हा एकदा अस्थिर आयुष्यात मी आपणहून प्रवेश केला. भटमास्तरांना सोडून जेव्हा मी एकटी राहायला लागले तेव्हा आर्थिक संकटाचा पहिला प्रहार माझ्यावर झाला. वेगवेगळ्या सुखांची चटक लागलेली आणि ती चटक भागवायला साधन मात्र नव्हतं. मधु भोगटे माझ्या आयुष्यात आला तो त्या गरजांपोटीच. किंबहुना भटमास्तरांच्या घरी मी राहत असतानाच मधुशी माझा संबंध आला होता. भटमास्तर व माझ्या वयातील अंतर मला जाणवायला लागलं. मधु श्रीमंत कारखानदाराचा एकुलता एक मुलगा. आमच्या घरी तो यायचा, मास्तरांचा एकेकाचा विद्यार्थी म्हणून, आणि मास्तरांचा देखील त्याच्यावर विश्वास होता. मास्तरांची नोकरी शाळेत म्हणजे दुपारची. ती वेळ साधून दुपारच्या वेळी गप्पा मारायला म्हणून तो यायचा. त्यातून एक दिवस त्याने मला विचारलं, बाई, तुम्ही मास्तरांशी लग्न तरी कसं केलं? का बरं? नाहीतरी माझ्यासारख्या गरीब मुलीशी कोण लग्न करणार होतं? बाई, तुम्हाला गरीब कोण म्हणेल? देवानं तुम्हाला किती श्रीमंती दिली आहे माहीत आहे? मनात आणलं तर कितीतरी श्रीमंतीत राहू शकाल तुम्ही. क्षणभर मी अचंब्यात पडले. त्याला काय उत्तर द्यावं हेही मला कळेना. त्याच्या बोलण्यातला अर्थ न समजण्या इतकी मी मूर्ख नव्हते. मला तू समजतोस काय मधू? नाही बाई, गैरसमज करून घेऊ नका. माझ्या म्हणण्याचा अर्थ वेडावाकडा नाही. तुम्ही एवढ्या सुंदर तरुण, मास्तर तुमच्यापेक्षा किती मोठे, किती बेरूप. तुम्हाला याचं काहीच वाटत नाही? खरं म्हणजे मला काहीच वाटत नव्हतं हे त्याला कोणी सांगितलं? मला ते खटकत होतं. नाही असं नाही, पण माझं शिक्षण बेताचं झालेलं, घरचं अफाट दारिद्र्य, आईचा घायकुता स्वभाव. मी लग्नापूर्वी लग्नानंतर तरी काय करू शकणार होते? मग मी काय करावं अशी तुझी अपेक्षा आहे? ते मी कसं सांगू? मास्तरांबद्दल मला आदर आहे, पण तुमच्याबद्दल कीव वाटते. कीव वाटून काय उपयोग? त्यातून रस्ता काढता येईल. नाही असं नाही बाई, पण मी आत्ताच काही सांगू शकत नाही. या प्रसंगानंतर अधूनमधून तो येतच राहिला.
माझ्या मनात तो हळूहळू असंतोष निर्माण करतो आहे हे सुद्धा माझ्या लक्षात आलं. कधी एखादा निसटता स्पर्श, कधी कटाक्ष याने तो आमच्यातलं अंतर दूर करत होता. त्याच्याबद्दल मी खूप काही ऐकलं होतं, तरीसुद्धा मला त्याचं आकर्षण वाटायचं. बापाच्या धंद्यात तो शिरला होता. त्याच्याजवळ पैसाही खूप असायचा. लहान मोठ्या गमतीदार वस्तू, फुले, रुमाल हे मला तो भेट म्हणून द्यायचा. मलाही त्यात काही अवघड वाटायचं नाही. एक दिवस त्यानं एक कसलं तरी अनोखं अत्तर आणलं. प्रथम त्यानं ते सहजगत्या माझ्या हाताला लावलं. त्या अत्तराचा सुगंध माझ्या डोक्यात भणभणत गेला. चोळल्याशिवाय अत्तराचा गंध फुलत नाही असं तो माझ्याकडे रोखून म्हणाला आणि त्याने माझ्या हाताला लावलेले अत्तर स्वतःच्या बोटांना चोळले. तेच गंध भरले हात त्यानं माझ्या नाकापाशी नेले. तो गंध डोळे मिटवून मी चाखत होते. तोपर्यंत गळ्याभोवती हात घालून त्यानं मला जवळ ओढलं होतं आणि माझा मुकाही घेतला होता. या त्याच्या धिटाईचा मला राग यायला हवा होता. राग यायच्याऐवजी मला त्याची गंमतच वाटली. तो आज काहीतरी ठरवून आला होता आणि अत्तराचा उपयोग त्यानं चातुर्याने केला होता. आळसावलेला माझा देह त्यानं लावल्या सुगंधाने, दिलेल्या आलिंगनाने आणि घेतलेल्या मुख्याने एकदम उत्तेजित झाला होता. खरं म्हणजे त्याला प्रतिकार करून तोडून टाकावं असं माझ्या मनात सुद्धा एकदा आलं, पण हातून घडलं मात्र काही नाही. घडलं ते इतकंच की मी लटका प्रतिकार केला. ती त्याला उलट संमतीच वाटली. मास्तरांच्या वखवकलेल्या शृंगारापेक्षा काही निराळं घडतंय असं जाणवलं आणि ते साहजिकच आहे असं सुद्धा मला वाटायला लागलं. मधूची मी एक नवीन शिकार झाले होते इतकंच. एक विजयाचा उन्माद त्याच्या डोळ्यांत नाचत होता. त्याला एक नवीन खेळणं सापडलं होतं आणि मला सुद्धा आता त्याला केवळ लागट बोलत बसण्याची व वशीकरण करण्याची गरज नव्हती. मास्तर घरी नाहीत त्यावेळी नीट ध्यानात ठेवून तो घरी येई. आल्या आल्या कपडे उतरवी आणि 15-20 मिनिटात खेळ आटोपून निघून सुद्धा जाई. येण्यापूर्वी आणि येण्यानंतर त्याची खून सुद्धा मागे राहत नसे. त्याला त्याची गरजच नव्हती. त्याच्या या आकस्मित येण्याला मी सरावू लागले. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.